नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। बाजारामध्ये भरपूर प्रमाणात हिरवा मटार यायला सुरुवात झालेली आहे। त्याकरिता आज आपण नेहमीच्या भाताऐवजी कुकरमध्ये अगदी झटपट होणारे, त्याचबरोबर एक एक दाणा मोकळा होणारे चविष्ट असा मटार पुलाव पाहूया। अगदी झटपट होणारी त्याचबरोबर चविष्ट अशी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। सर्वप्रथम आपण पुलावसाठी लागणारे काही खडे मसाले पाहून घेऊया। इथे मी एक अर्ध तमालपत्र घेतलेला आहे, त्याचबरोबर एक अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, एक लवंग, त्याचबरोबर एक काळी मिरी मी घेतलेली आहे, एक जावित्रीचा तुकडा, त्याचबरोबर एक कर्णफुलाची पाकळी देखील मी घेतलेली आहे आणि इथे मी मोठ्या वेलचीचे काही दाणे देखील घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण एक छोटी वेलची देखील फोडून घेऊया। इथे मी 1 वाटी तांदळाच्या प्रमाणात पुलाव बनवत आहे, त्यानुसार मी मसाले घेतलेले आहेत। जर तुम्ही पुलाव जास्त प्रमाणात बनवत असाल तर त्यानुसार मसाले तुम्ही वाढवून घेऊ शकता। हा पुलाव आपण कुकरमध्ये बनवत आहोत, त्याकरिता एक कुकर मी गॅसवरती तापवत ठेवलेला आहे। यामध्ये आपण 4 छोटे चमचे तेल घालू। तेल छान तापलं की अर्धा चमचा मी यामध्ये जिरे घातलेले आहेत। जिरे छान फुलू देऊया। त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या। आपण घेतलेले खडे मसाले घालूया आणि मसाले हलकेसे तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ। मसाल्याला हलकासा सुगंध यायला सुरुवात झाली की यामध्ये 2 ते 3 काजू बारीक कट करून घालायचे। त्याचबरोबर 2 ते 3 काजू 2 भाग करून घालायचे, जेणेकरून ते पुलावमध्ये दिसायला छान दिसतात। काजूंना हलकासा सोनेरी रंग आला की यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा असा लांब चिरून घालायचा। कांद्याला छान सोनेरी कलर येईपर्यंत आपण याला परतून घेऊ। कांदा छान परतला की यामध्ये मी अर्धी वाटी फ्रेश मटार घालत आहे। हे मटार आपण तेलामध्ये छान परतवून घेऊया। मटार मी 2 ते 3 मिनिटे झाकून छान शिजवून घेणार आहे। 2 मिनिटांनंतर मी झाकण काढलंय। इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजवत ठेवलेले होते। पुलाव करताना कधीही तांदूळ भिजवून ठेवायचे, जेणेकरून त्यामधला स्टार्च निघून जातो आणि आपले पुलाव छान मोकळे होतात। हे तांदूळ आपण तेलामध्ये 3 ते 4 मिनिटे मंद आचेवरती छान परतवून घेऊया। तांदूळ तेलामध्ये परतवून घेतल्याने पुलावला अतिशय सुंदर अशी चव येते। हे तांदूळ आपण 2 मिनिटाकरिता झाकण लावून छान वाफवून घेऊ। 2 मिनिटांनंतर मी झाकण काढलंय आणि तुम्ही बघू शकता आपल्या तांदळाचा एक एक दाणा छान मोकळा झालेला आहे। आता 1 वाटी भिजवून घेतलेल्या तांदळासाठी मी 1.5 वाटी पाणी यात घालणार आहे। छान मिक्स करून घेऊ। आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूया। पुलावची एक छानपैकी उकळी काढून घेऊ। इथे आपल्या या पुलावला छान उकळी आलेली आहे। आता या स्टेजवरती तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालू शकता। आता झाकण लावून मध्यम आचेवरती या पुलावची आपण 1 शिट्टी काढून घेऊ। शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा। मी कुकर पूर्णपणे थंड करून झाकण काढलंय आणि तुम्ही बघू शकता इथे हे आपले अतिशय सुंदर चविष्ट असे मटार पुलाव बनून तयार आहेत। अतिशय सुंदर होतात, त्याचबरोबर एक एक दाणा मोकळा होतो, तुम्ही बघू शकता। जर घरी गेस्ट आले असतील तर नेहमीच्या भाताऐवजी हा मटार पुलाव उत्तम असा पर्याय आहे। तर हे कुकरमध्ये अगदी झटपट पद्धतीने होणारे चविष्ट असे मटार पुलाव तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा
तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.